खरं आहे, देवच नाही आहे. खरंच देवा, तुम्ही किती दिलाय मला, मी इतकं नव्हतं मागितलंय. वगैरे घालू शकतो. फक्त 750-800 रुपयामध्ये माझी ही तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला स्वतः जर का स्टिचिंग तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही घरी, तुम्हाला हा सुद्धा खर्च लागणार नाही. बघा इतकी सुंदर साडी तयार झालेली आहे ही, मला तर फार आवडली. आता तुम्ही मला सुख के सब साथी दुख में ना कोई, हे भजन मला वाटते सगळ्यांनीच ऐकलेलं असेल की सुख के सब साथी दुख में ना कोई. पण मला असं वाटतं की आपण दुःखात कोणाला बोलवायचंच कशाला. जर आपल्यासोबत आपला परमात्मा, आपला परम ईश्वर जर आपल्यासोबत असेल, आपला भगवंत आपल्यासोबत असेल, तर कितीही दुःख असू द्या ना, ते दुःख आपल्याला कुरवळत बसण्यापेक्षा आपला भगवंत आपल्याला त्या दुःखातून बाहेर कसं निघायचं, त्यातनं मार्ग कसा काढायचा, आणि कितीही अगदी बिकट समस्या का असो ना, त्या समस्येला तोंड देऊन त्यातनं आपला भगवंत, आपला परमेश्वर, आपला ईश्वर, मग ते कोणी का असो ना, ते स्वामी असो, ते महादेव असो, ते कोणीही असो, ती परमोच्च शक्ती आपल्याला त्या संकटातून अगदी अलगदपणे आपल्याला बाहेर काढून घेते. आणि त्याचमुळे आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर सोबत तर सगळ्यांना सोबत तर सगळ्यांचीच ठेवायची, पण आपल्या पाठीशी एकमेव साथ ही भगवंताचीच असू द्यावी. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शनी प्रदोष व्रताविषयी माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे थोडीशी तुमच्याविषयी तुमच्यासोबत हितगुज करणार आहे की देवदेव, मी देवदेव का करते, किंवा देवदेव केल्याने माझं काय झालेलं आहे. आणि बरेच अशा लोकांचे जे कमेंट्स असतात, निगेटिव्ह कमेंट्स, की तुम्ही खूप देवदेव करता, त्याला उत्तर. तर बघा, आजची ही सकाळची पूजेपासून मी तुम्हाला सुरुवात करते आहे. आज आहे शनी प्रदोष, आणि या प्रदोषाची पूजा करून मला जरा घराच्या बाहेर यायचं होतं, म्हणजे थोडं मार्केटमध्ये जायचं होतं. आणि हा आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जी सगळ्यात सुप्रसिद्ध देवी आहे, आई भगवती रेणुका माता. आम्ही या एरियामध्ये मी जेव्हा पण येईल, 1-2 मिनटं का होईना आई भगवतीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. आणि योग बरेचदा येतो, आणि त्यामुळे आई भगवतीचं दर्शन हे नेहमीच होतं. मग आई भगवतीसाठी काही नेणं, असं काही म्हणजे मी नियम पाळलेले नाही आहे. फक्त जायचं, आपलं डोकं आईंसमोर टेकवायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, डोळे भरून तिला पाहायचं, आणि आपलं दर्शन घेऊन ती सकारात्मक ऊर्जासोबत आपल्या हृदयाशी कवटाळून आपल्या घरी परत यायचं. तर बघा, असं हे खूप छान नक्षीदार संगमरवरी दगडात कोरीव काम केलेलं हे आई भगवती रेणुका मातेचं मंदिर आहे. जर तुम्ही चिखलीच्या भोवताली असाल, किंवा तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले असाल, तर तुम्ही हे मंदिर बरेचजणांनी पाहिलं देखील असेल. पण जर तुम्ही नसेल पाहिले तर तुम्ही नक्की एकदा ह्या मंदिराला भेट द्या, कारण आता ह्या मंदिराचं बांधकाम खूप छान झालेलं आहे, आणि आपल्याला आवश्यक त्या सगळ्या देवपूजेच्या वस्तू ह्या मंदिराच्या परिसरात आपल्याला मिळत असतात. असा हा बघा मोठा घंटा इथे लावलेला आहे, खूप छान. आणि येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे, हा मार्ग देखील प्रशस्त केला आहे, त्यामुळे भाविकांना त्रास होत नाही, गर्दी होत नाही. मंदिराच्या बाहेर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की सगळ्या प्रकारच्या आपल्याला पूजा सामग्रीच्या वस्तू मिळतात, आणि त्याचमुळे 15 दिवसातून का होईना मग इथे माझं येणं होत असतं. पूजा वगैरे आवरून आम्ही मार्केटला गेलो होतो. माझ्या आईला काही सामान घ्यायचं होतं, आणि मला पण घ्यायचं होतं, थोडं बेलाचे पानं वगैरे आणायचे होते. मग आम्ही मार्केटला गेलो, आणि तिथनं काही वस्तू आणल्या, ते तुम्हाला दाखवते मी. वस्तू बनवायची आहे घरी लोकरीच्या धाग्यांपासून, जे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि थोडासा जो छंद जोपासायचा म्हटलं आपल्याला, की आपली जी काही आवड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी जॉबमध्ये असल्या कारणामुळे मला काही वेळ मिळत नाही. पण आता उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये जेवढा आपल्याला आपला छंद जोपासावा वाटेल, किंवा आपल्या आपण ज्या गोष्टी तयार करू शकतो, आधी करत होतो, ते सगळ्या गोष्टी मी माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. आणि इथून पुढे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे. आणि हो, आज एक साडीचं मी कापड घेतलं होतं, आणि एक साडी तयार करून आणली. ती साडी बघा तुम्ही कशी तयार झालेली आहे. एक लग्न आहे आमच्या नातलगांचं. सहज आम्ही मार्केटला गेलो, मला ते कापड आवडलं, आणि डोक्यात एकदम आयडिया क्लिक झाली की आपण याचं जर साडीचं कापड घेतलं आणि साडी तयार केली तर खूप छान होईल.
तुम्हाला दाखवते मी ती साडी कशी तयार झाली आहे. तर ही साडी मी बनवून आणली, तुम्हाला दाखवते मी. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आता तुम्ही हे दोरे पाहिले ना, ह्या दोऱ्यांपासून मी महाराजांसाठी, स्वामी महाराजांच्या फोटोसाठी एक हार बनवला. तो हार मी तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला तो दिसेलच. बघा, असा लोकरीपासून मी हार बनवलेला आहे. छान बनला ना? मला तर खूप आवडला, खूपच आवडला. म्हणजे असं वाटतंय पांढऱ्या ह्याचं वस्त्र आहे छान, आणि हे गुलाबाचं फुलाचा रंग तर इतका छान दिसतो आहे. अशा प्रकारचा मस्त हा महाराजांच्या फोटोसाठी हार बनवला आहे. बघा, आता आणखीन काही वस्तू बनवणार आहे, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. जेवढा वेळ मिळतो तेवढा आता शाळेच्या सुट्ट्यांमधून काही आपले छंद जोपासायचे. आणि आपल्याला जर सगळ्यात जास्त आनंद जर कुठला कशात मिळत असेल तर आपलं जे मनासारखे जर काम आहे, आवडीचं काम करण्यात आपल्याला आनंद मिळत असतो. तर बघा, मी ही अशी एक साडी तयार करून घेतली आहे. ही संपूर्ण साडी मी तयार करून घेतली आहे. असं एक कापड विकत घेतलं होतं. पहा, हे कापड विकत घेऊन घेतलं. आणि आपण जेव्हा परकर आपण सॅटिनचा घेतो ना, तर परकर न घेता मी साडीच्या ह्या आतल्या बाजूला, बघा पहा, ह्या साडीच्या आतल्या बाजूला मी असं सॅटिनचं कापड फक्त परकरापुरतं लावून घेतलेलं आहे. असं बघा, अशी ही साडी तयार करून घेतली आहे. खूप छान वाटते साडी. आता व्हिडिओत कशी दिसते काही मला समजणार नाही, पण हे बघा, पूर्ण ही नेटची साडी तयार झालेली आहे. फक्त 800 रुपयामध्ये ही साडी तयार झालेली आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा जो कापड होता, हे बघा, इथे आडवा पट्टा, एक्स्ट्राचा कापड लावून इथे इथे पदर तयार करून घेतलेला आहे. असं हे बघा, खूप छान. मला तर इतकी आवडली ही साडी. खूपच सुंदर साडी तयार झाली. मी तुम्हाला ही साडी नेसून दाखवणार आहे आणि मग तुम्हाला दाखवेल याचा लुक कसा येतो. तर बघा, अशी ही साडी तयार झाली आहे पूर्ण. आणि सॅटिनचा पेटिकोट पण घ्यायचं काम नाही आपल्याला, परकर घ्यायचं काम नाही. इथे इथे अस्तर सारखं हे परकरासारखं लावून घेतलंय. कापड दाखवते मी तुम्हाला, कापड कसं आणलेलं होतं. त्यातलं काही कापड उरलंय बघा. हे असं कापड होतं, असं कापड होतं हे अशा साडीचं. असं पूर्ण मी 9 मीटर कापड घेतलं होतं. त्यातनं काही ब्लाऊज पीस साठी ठेवलं आणि काही साडी तयार करून घेतली आणि अस्तर घेतलं होतं याच्यासाठी. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला एक आयडिया की तुम्हाला देखील कमी पैशामध्ये खूप छान नेटची साडी आपल्याला तयार करता येते. नेसल्यावर दाखवते तुम्हाला साडी कशी तयार होते ती. साडी नेसून पण दाखवते. पण आधी आता 6 वाजून राहिलेले आहे. आधी मी आता आंघोळ करते, कारण मला प्रदोषाची पूजा मांडायची आहे. प्रदोषाची पूजा करते आणि मग तुम्हाला नंतर सगळं आवरल्यावर साडी नेसून दाखवते. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण अशा पद्धतीची साडी कशी तयार करू शकतो. तर बघा, अशी तयार झाली आहे मी प्रदोषाची पूजा करण्यासाठी. प्रदोषाचं पूजन करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी आंघोळ करायची असते आणि आंघोळ करून आपल्याला शुभ्र वस्त्र परिधान करायचं असतं आणि महादेवाची पूजा करायची असते. आता ही पूजा तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात देखील जाऊन करू शकता. पण आज गेले 20 वर्ष, हे 20वं वर्ष सुरू आहे माझं प्रदोषाचं. 20 वर्षापासून मी प्रदोष व्रत करते आहे. तर ही संपूर्ण पूजा मी माझ्या घरीच करते. कारण मला असं वाटतं की मंदिरात जाऊन आपलं काय होतं, थोडंसं लक्ष, थोडं किती म्हटलं तरी गर्दी असली तर विचलित होतं. आणि घरी आपण शांततेत पूजा करू शकतो. आणि आपण जी काही पूजा करतो त्यातनं जे काही पॉझिटिव्ह एनर्जी, जी काही सकारात्मक ऊर्जा तयार होत असते ती आपल्या घरातल्या वास्तूला देखील मिळत असते. आपण मंदिरात जाऊन पूजा करणं हे तर कधीही चांगलंच आहे. पण एखाद्या वेळेस काय होतं मंदिरामध्ये आता आणि आजकाल महादेवांच्या मंदिरात गर्दी खूप असतेच. जर कोणी बाहेरचं आणखीन जर का कोणी बाया आल्या, कोणी पूजनासाठी आल्या, तर आपल्याला काय वाटतं, चला पटकन आवरा, पटकन आपल्यासाठी लोक उभे आहेत. तर थोडंसं आपलं काय होतं, लक्ष विचलित होतं. आणि फक्त याच कारणामुळे मी कुठलीही पूजा, मग ती श्रावण महिन्यातली महादेवांची पूजा असो किंवा कुठलीही पूजा असो, मी शक्यतो मंदिरात फक्त दर्शन घेऊन येते आणि बाकी सगळी पूजा मी माझ्या घरीच करत असते. कारण तेवढं आपल्या देवाचं जे सान्निध्य आहे ते आपल्या वास्तूला देखील मिळत असते. तर मी पूजा विधी पूर्ण करते, पूजा मांडणी करते आणि मग तुम्हाला माझी पूजा मांडणी पण दाखवते आणि सोबत आपण आरती देखील करूयात. आता प्रदोषाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर प्रदोष हे 4 प्रकारचे असतात. पहिला प्रदोष
सोम प्रदोष, दुसरा प्रदोष शनी प्रदोष, तिसरा प्रदोष असतो भौम प्रदोष आणि चौथा प्रदोष असतो पक्ष प्रदोष. चहा करते आहे, चहा करता करता सोबत तुम्हाला माहिती पण सांगते. पक्ष प्रदोष तर सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला सोम प्रदोष म्हणतात, मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष म्हणतात आणि शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हणतात. आणि या 3 वारांच्या अखेरीस इतर वेळेस जे काही प्रदोष येतात त्याला अपक्ष प्रदोष असं म्हणतात. आणि या सगळ्या प्रदोषांमध्ये जेवढे पण प्रदोष सांगितले आहेत त्या सगळ्या प्रदोषांमध्ये श्रेष्ठ आपण म्हणू शकतो की सोम प्रदोष श्रेष्ठ असेल किंवा शनी प्रदोष श्रेष्ठ असेल, पण ह्या सगळ्या प्रदोषांमध्ये पक्ष प्रदोष हा श्रेष्ठ असतो. गेले 20-21 वर्षांपासून मी प्रदोष व्रत करते आहे आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, प्रदोष आपल्या जीवनातले जे काही दोष असतात ते दोष निवारण्याचं काम करतं. आणि माझ्या जीवनामध्ये इतके संकट आलेली आहेत खूप, म्हणजे एखाद्या वेळेस ज्या वेळेस माझं काय म्हणता येईल त्याला मानसिक बळ ज्यावेळेस एकवटेल ते त्यावेळेस मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन, कारण तुम्ही देखील माझी एक खूप छान यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे. बऱ्याच मुली, बऱ्याच स्त्रिया मला ते त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. त्यामुळे मी माझा देखील तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे. आणि मी तर म्हणते माझ्या जीवनामध्ये मला जे काही मिळालं, भरभरून मिळालं. सुरुवातीला त्रास होतो आपल्याला, एखाद्या वेळेस कधी कधी असं वाटतं तुमच्याशी बोलावं म्हणून, आणि यावेळेस एखाद्या वेळेस आपण असंच बोलण्याचा व्हिडिओ, गप्पांचा व्हिडिओ देखील करूया. तर असं मी तर म्हणते माझ्या जीवनामधले जेवढे पण काही कष्ट, संकट जे काही आहेत ते फक्त माझ्या स्वामी सेवेमुळे आणि फक्त माझ्या महादेवांच्या आराधनेनेच दूर झालेले आहेत. कारण गेली 20 वर्ष मी सोम प्रदोषाचं व्रत करते आहे आणि याचे इतके छान छान अनुभव मला आलेले आहेत. आता बरेच लोकांचं म्हणणं असं असतं की देव असतो, देव नसतो. आता देव आहे की देव नाही हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा आणि ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. पण मला, आणि खरंच देवाला काही मागितल्याने मिळतं का, तर मला असं वाटतं की काही मागण्यासाठी देव कशाला करायचा. आपल्याला मनशांती मिळते आहे, आपल्याला आपल्या जीवनामधला संघर्ष सहन करण्याची ताकद, एक मनोधैर्य मिळतं आहे आणि ते मिळालं ते तर तीच खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी असते. तर ज्यांचं असं म्हणणं आहे की देव नाही आहे किंवा तुम्ही नुसतं देव करता, तर त्यांच्यासाठी हा विषय नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ देखील नाही. पण माझं एक अगदी मनापासून सगळ्यांना सांगणं आहे की देव आहे, देव खरोखर देव अनुभवायचा गोष्ट आहे. फक्त तुम्ही काय करा, मनाभावाने देवाची भक्ती करा. आणि तुम्ही खूप 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 त्याच्यासाठी 2 तास 4 तास देवपूजा करणं असं देखील जरुरी नाही. फक्त तुम्ही साधी सोपी नुसतं देवाला हात जरी जोडले, देवाचं मनन चिंतन जरी केलं आणि फक्त तुमचं जे प्रारब्धातलं जे कर्म आहे ते कर्म जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं ना, कोणाविषयी वाईट विचार नाही केले, कोणाविषयी एखादी वाईट बुद्धी ठेवली नाही की त्याचं असं झालं, माझं काही होत नाहीये चांगलं, की तो असा तो तसा, बिलकुल असा विचारच करायचा नाही. फक्त आपण आपल्यातच मग्न राहायचं आणि एक विश्वास ठेवायचा, कोणीतरी आहे माझ्यासोबत जो माझंही देखील चांगलं करणार आहे, माझ्या जीवनातले संकट दूर करणार आहे. आणि या विश्वासामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे. खरंच मी तुम्हाला सांगते, मी माझ्या जीवनामध्ये अतिशय मरणाचे त्रास, म्हणजे काय म्हणतात, मरण यातना मी सहन केलेले आहे. आणि त्या मरण यातना फक्त दूर माझ्या स्वामींनी आणि माझ्या महादेवाच्या म्हणजे भक्तीनेच झालेला आहे असं मला तरी 100% वाटतं. सुरुवातीला आपल्याला काय होतं, बापरे मी किती देवपूजा करते, मी असं करते, मी तसं करते, माझं काहीच होत नाहीये, देवांचं माझ्याकडे लक्षच नाही, असं होतं तसं. आणि खूप वैताग येतो, असं वाटतं देव काय, लोक म्हणतात ते खरं आहे, देवच नाहीये. पण नाही, जेव्हा आपल्याला द्यायला बसतो ना, तो व्याजासकट सगळं परत करतो. आणि हे स्वतः मी अनुभवते. त्यामुळे मला व्हिडिओतून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील हेच मी सांगायचं आहे की फक्त तुम्ही खचून जाऊ नका. एका कुठल्या तरी, तुम्ही ती शक्ती कुठलीही असो, कुठलाही देव असो, असं नाही की स्वामी सेवाच तुम्हाला करायची आहे किंवा महादेवाची भक्तीच तुम्हाला करायची आहे, असं नाही. फक्त तुम्ही काय करा, कुठल्या तरी मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिक कर्तव्य पूर्ण करा. नक्की तुम्हाला एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः देवाला म्हणाल की खरंच देवा तुम्ही किती दिलात मला, मी इतकं नव्हतं मागितलंय. प्रदोषाच्या दिवशी 2 दिवे बघा मी आवर्जून लावत असते. एक दिवा आहे तुपाचा आणि एक आहे तेलाचा. हा जो तेलाचा दिवा आहे हा आपल्या दाराच्या चौकटीवर, म्हणजे चौकटीच्या बाजूने लावायचा, म्हणजे आपण आपल्या घराचे जे प्रवेशद्वार आहे तिथे. आणि हा जो तुपाचा दिवा आहे हा न विसरता प्रदोषाच्या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाजवळ लावायचा असतो. आणि प्रत्येक प्रदोषाला आणि सोमवारी मी हा लावत असते. तुळशीजवळ दिवा आधीच लावलेला आहे.
तर संध्याकाळची दिवा वगैरे लावून बेलाजवळ, तुळशीजवळ आणि दारामध्ये मी पूजेला बसलेली आहे. इथे प्रदोषाच्या पूजा मांडणी आपल्या चॅनलवर सेपरेट व्हिडिओ आहे की प्रदोष पूजा कशी मांडावी. तरी इथून पुढे मी पुन्हा एक व्हिडिओ प्रदोषाच्या पूजेच्या विषयी पूर्ण डिटेल माहिती देणारा, व्रत कसं करायचं, किती करायचे, ह्या संपूर्ण विषयाची माहिती घेऊन येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी तांदळाची रास, आपण ज्याप्रमाणे कलश मांडणी करतो, तांदळाची रास, त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवून त्यावर हा पाण्याने भरलेला कलश ठेवला. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, फूल, अक्षता अर्पण करून कळसाला आपल्याला हळदी कुंकू आणि फूल अर्पण करायचे, नमस्कार करायचा आहे. आणि तुम्ही या कलशामध्ये आंब्याची पानं, विड्याची पानं देखील ठेवू शकता. आणि त्यानंतर ताम्हण ठेवायचं आहे. पण आपले महादेव असे आहेत की त्यांना अगदी साधी, सोपी आणि भोळी भक्ती त्यांना आवडत असते. त्यामुळे आपल्याला जे काही भेटलं त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या, किंवा ज्या नाही भेटल्या तरी त्यांची पूजा अशी अडून राहत नाही. म्हणजे जी काही पूजा सामग्री असते त्या पूजा सामग्रीमध्येच आपण त्यांचं पूजन करू शकतो. तर अगदी सत्यनारायणाची पूजा आपण जशी मांडतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रदोषाची पूजन मांडणी करायची आहे. म्हणजे मी तरी ह्याच पद्धतीने करत असते. कारण जेव्हा मी प्रदोष व्रत सुरू केलं होतं तेव्हा मी माझे जे गुरु बनवलेले आहेत, जे गुरु केलेले आहेत, त्यांनी मला ही मांडणी सांगितली आहे. आणि 20-21 वर्षापासून मी सेम मांडणी करत आहे. तर माझी अशी पूर्ण प्रदोषाची पूजा करून झालेली आहे. आता 108 बेलपत्र वाहिले, 108 मला मोगऱ्याची फुलं मिळाले होते. मी मोगऱ्याची फुलं महादेवांना वाहिले. आता आरती करते, नैवेद्य अर्पण करून मग जेवण करते. आणि तुम्हाला ती बनवलेली साडी नेसून दाखवायची आहे. ती साडी पण बघा तुम्ही शेवटी, खूप छान. आणि जर तुम्हाला तशी साडी तयार करायची असेल ना, त्याचं पुढचं डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे. तर चला आरती करून घेऊया आधी, आणि मग महादेवांना जेवण पण अर्पण करूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळ, राज गिरिजानाथा गंगाधरा हो, त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो, वृषभारूढा फणीभूषणा दशभुज पंचानना हो, विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्माभरधरा हो, घडले गोहत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो, त्याने तप मांडिंतरी हो, प्रसन्न होनी त्याते स्नाना दिदली गोदावरी हो, औदुंबर मुळी प्रकटे पावन त्रैलोक्याते करी हो, जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो, मुक्ती ते पावती हो, ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो, तै तै काया कष्टे जव जव चरणी रूप, सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परंतु नैवेद्यासी होता उशीर, शोभूनी जातो शिवशंकर. अशी एक ओवी शिवलीलामृत ग्रंथामध्ये जो 9वा अध्याय आहे शबरी देवीचा, शबरी मातेचा, त्यामध्ये दिलेली आहे. समर्थ ये बाळा जेवायला. आलो मम्मी. पाणी घेऊन बस जा. घेतलं. चला आता मी प्रदोषाचा उपवास सोडते. यांना यायला थोडा उशीर झाला, 9:30 वाजले, 9:45 होत आहे, आणि त्याच्यामुळे थांबले होते मी. आता उपवास सोडतो आणि पुढे व्हिडिओ आपण ते साडीचा कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही व्हिडिओ तो नक्की बघा. आधी आता मी उपवास सोडून घेते कारण खूप भूक लागलेली आहे. या तुम्ही पण जेवायला. ही अशी साडी आहे बघा, पूर्ण पहा किती सुंदर कापड दिसतंय याचं. आता मी तुम्हाला नेसून दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने ह्या साडीचं लुक तयार झालेलं आहे. आता याच्यावर माझा ब्लाऊज जो आहे तो तयार व्हायचा आहे, पण मी जनरल ब्लाऊज घातलेला आहे. तर इतकी छान ही साडी तयार झालेली आहे आणि फक्त 800 रुपयांमध्ये ही साडी तयार झालेली आहे. तरी व्हिडिओमध्ये कसा हा थोडा पिस्ता कलर आहे, फेंट कलर असल्यामुळे जो ओरिजिनल याचा लुक यायचा तो लुक तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पण खरं सांगते, तुम्हाला जर अशी साडी बनवायची असेल तर तुम्ही असं कापड घेऊन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्ही म्हणाल की मी सॅटिनचा परकर न घेता याच्या आधी कापड का जोडलं, तर याचं एक कारण आहे की सॅटिनचा परकर जेव्हा आपण नेसतो ना त्यावेळेस
ज्या ते नेसणाऱ्यांनाच कळतं की त्याचा काय त्रास होतात. म्हणजे ते समोर पायामध्ये तो सॅटिनचा परकर फसतो आणि ते थोडंसं पायसुद्धा त्याच्यातून आपले स्पष्ट दिसून पडतात. आणि त्यासाठी आपण जर का साडीच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण साडी खोचतो तेवढ्या भागामध्ये जर आपण व्यवस्थित असं सॅटिनचं कापड जर लावून घेतलं ना, तर साडीचं लुक पण छान येतं. आणि त्याखाली आपण कुठलाही नॉर्मल जरी आपला परकर वेअर केला तरी पण ती साडी खूप छान दिसते. बघा साडीचा पदर अशा पद्धतीने तयार झालेला आहे. इतकी छान साडी तयार झाली आहे. आणि रात्रीचं जर लग्न असेल किंवा रात्रीचं कुठलंही फंक्शन असेल तर या साडीने तुमच्या लुकला चार चांद मिळणार आहे. अशी ही साडी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की करून बघा. ज्या ठिकाणी होलसेलमध्ये कपडे विकत मिळतात त्या ठिकाणी असं कापड घ्यायचं आणि साडी तयार करून घ्यायची. आणखीन एक साडी तयार केलेली आहे मी. आणखीन 2 साड्या तयार केलेल्या आहे. तर त्या सगळ्या साड्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. मला असं वाटतंय की तुम्हाला थोडासा तरी व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईकचं बटन नक्की प्रेस करा. आणखी खूप छान छान गोष्टी इथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आता इथे व्हिडिओ मी थांबवते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा. आणखीन अशा छान छान साड्या, आणखीन बरंच काही जे आपल्या घर, अध्यात्म आणि जर तुम्ही नोकरी करणारे असाल त्यांच्याविषयीच्या छान छान गोष्टी, लहान लहान गोष्टी टिप्स तुमच्यापर्यंत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.